हॅलो फ्रेंड्स, आज मी शेअर करते आहे रव्यापासून कुरकुरीत पापडी किंवा ट्रायंगल। हे बनवायला अतिशय सोपे आहेत आणि पटकन बनवून होतात। तर आता ही कुरकुरीत पापडी कशी बनवायची ते आपण बघूया। तर ही रव्यापासून कुरकुरीत पापडी बनवण्यासाठी मी सुरुवातीला 1 कप रवा, जो जाड रवा असतो उपम्याचा रवा, तो मिक्सरमधून काढून घेणार आहे। तर इथे आता हा रवा बारीक करून मी घेतलेला आहे, तो मी आता साइडला ठेवून देते। इथे एका कढईमध्ये किंवा पॅनमध्ये मी थोडंसं तेल घेतलेलं आहे। इथे घालते आहे मी हिंग, तीळ, ओवा। इथे तीळ आणि ओव्याचं प्रमाण कमी जास्त केलं तरी पण चालेल। 1 चमचा जिरे, कढीपत्त्याची पाने, मेथीची पाने, थोडीशी घातली मेथी, जराशी परतायची आपल्याला ही। जर तुमच्याकडे ताजी मेथी नसेल तर कसुरी मेथी वापरली तरी पण चालेल। याच्यात मी घालते आहे पाणी, एक चमचा मीठ आणि चिली फ्लेक्स। हा मगाशी जो बारीक वाटलेला रवा आहे ना, तो घालायचा। पाण्याला उकळी आल्यानंतर मी गॅस बंद केलाय आणि मग मी त्यामध्ये रवा मिक्स करते आहे आणि मग पुन्हा गॅस पेटवायचा आहे। आता हे रव्याचे मिश्रण मला अजून व्यवस्थित शिजवण्यासाठी मी यामध्ये जवळजवळ पाऊण वाटी पाणी घातलेले आहे आणि आता हे मिश्रण एकसारखं करून वाफ काढूया। आता इथे हा रवा शिजत आलाय, तर त्याला एक 5 मिनिटांसाठी झाकून ठेवूया आणि वाफ काढूया। ते आता 5 मिनिटांनंतर वाफ आलेली आहे आणि मी कढई बाजूला ठेवलेली आहे। आता हा रवा शिजलेलं मिश्रण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे। आता 15 ते 20 मिनिटांनंतर हा रवा मी चेक केला, तो थोडासा कोमट आहे। आता त्यामध्ये मी 2 चमचे तांदूळाचं पीठ मिक्स करत आहे। आता इथे हे तांदूळाचं पीठ रव्यामध्ये मिक्स करून घेऊया आणि रवा चांगला मळून घेऊया। आता इथे तांदूळाचं पीठ आणि रवा मिक्स करताना मी थोडासा पाण्याचा वापर केलेला आहे। आता रवा आणि तांदूळाचं मिश्रण चांगलं एकजीव झालेलं आहे आणि आता त्याचे मी एकसारखे 3 बॉल बनवून घेणार आहे। आता यातला एक बॉल मी पोळपाटावर लाटायला घेते, त्यावरती मी तांदूळाचं पीठ लावलेलं आहे। तांदूळाचं पीठ लावून आता हा बॉल आपल्याला पोळीप्रमाणे लाटून घ्यायचा आहे। आता इथे ही पोळी तयार झालेली आहे। आता या पोळीचे मी 3 एकसारखे पुरीप्रमाणे गोल भाग करून घेते आहे। आता ह्याच्यावरती मी फोर्कनी काही होल्स पाडून घेणार आहे, म्हणजे त्या पुऱ्या फुगत नाहीत आणि चांगल्या कुरकुरीत बनतात। इथे आता 3ही पुऱ्यांना मी फोर्कनी होल करून घेतलेले आहेत, म्हणजे छिद्र पाडून घेतलेली आहेत आणि आता आपल्याला ते कट करून घ्यायचे आहे त्रिकोणी आकारामध्ये। तर अशा प्रकारे मी आता हे कट करून त्रिकोणी आकारामध्ये घेतलेले आहेत आणि आता हे ट्रायंगल जे झालेले आहेत ते एका प्लेटमध्ये काढून घेऊया।
तर इथे आता एका रोटीचे हे ट्रायंगल बनवून झालेले आहेत. त्याचप्रमाणे आता मी दुसरी रोटी लाटायला घेते आणि त्याचे पण ट्रायंगल बनवून घेते. तर आता इथे 2 रोटीचे जे ट्रायंगल किंवा पापडी बनवून झालेली आहे ती आता मी तळून घेते. आता इथे तापलेल्या तेलामध्ये मी सर्व ट्रायंगल तळून घेते. आता हे ट्रायंगल जे आहेत ते आलटून पालटून दोन्ही बाजूनी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहे. तर आता ही रवा पापडी किंवा ट्रायंगल अतिशय सुरेख रंगावरती तळून झालेत आणि ते मी आता काढून घेते. वाह, किती कुरकुरीत आणि खुसखुशीत दिसत आहेत. याच पद्धतीने मी बाकीचे ट्रायंगल तळून घेते. आपल्या घरात असलेल्या उपलब्ध साहित्यापासून हा पदार्थ तुम्हाला नक्की बनवता येईल. त्यासाठी बाहेरून काही वेगळं आणायची आवश्यकता पडत नाही. तर आता इथे ही दुसरी बॅच पण तळून झालेली आहे. रंग पण खूप छान आला आहे. तर हे आता कुरकुरीत झालेले ट्रायंगलची दुसरी बॅच मी आता ही काढून घेते. पापड्या तळत असताना मी तिसरी रोटी एकीकडे लाटून घेतली. त्याच्या आता मी ह्या पुऱ्या बनवून घेतल्या आहेत आणि आता त्याला फोर्कनी होल पाडून घेते आणि आता ते कट करून तळून घेऊया. तर चला आता गरम तेलामध्ये हे ट्रायंगल किंवा पापड्या ज्या आहेत त्या सोडून घेऊया. तर असं हे कुरकुरीत आणि खुसखुशीत ट्रायंगल तुम्हाला टी टाइम स्नॅक म्हणून किंवा मधल्या वेळेचं खाणं म्हणून पण बनवता येतील आणि ते 15-20 दिवस किंवा महिनाभर पण तुम्हाला स्टोअर करता येतील. तर अतिशय सोपी रेसिपी असून कुरकुरीत आणि खुसखुशीत जर आपल्याला काही बनवायचं असेल तर हे रव्यापासून ट्रायंगल नक्की ट्राय करा. तर हे मी फक्त 1 वाटी रव्यापासून एवढे ट्रायंगल्स बनवलेले आहेत. तर इथे एक ट्रायंगल मी मोडून पाहिला आहे, अतिशय कुरकुरीत झालेला आहे. तर फ्रेंड्स, ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा. आपण पुन्हा भेटू अशाच एका रेसिपीबरोबर. तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी राहा. सी यू.